आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण एक गोड पदार्थ शिकतोय, त्याचं नाव काय आहे? डिंकाचे अनारसे. येस, डिंकाचे अनारसे. तर साहित्य तुम्ही नीट लिहून घ्या. या अनारशांसाठी काय काय लागणार आहे सांगा. डिंक 50 ग्रॅम, रवा 50 ग्रॅम, गूळ 50 ग्रॅम, तूप, मैदा 50 ग्रॅम, दूध आणि खसखस. साहित्य तुम्ही लिहून घेतलं असणारच. आणि आता आपल्याला सुरुवात करायची. तर मला सांगा मॅडम, आधी काय करताय? मग डायरेक्ट पीठ भिजवायचं? डायरेक्ट पीठ भिजवायचं आहे, पण आता रवा, हे डिंक पावडर, हां, हे मिक्स करायचं सगळं. आपण ह्याच्या आहेत ते गूळ पण ह्याच्यातच घालायचं, मैदा. ओके सगळं. आणि मला प्रमाण पण सांगा. 50-50 ग्रॅम आहे सगळं. सगळं 50-50 ग्रॅम. अच्छा, इक्वल प्रमाण. इक्वल प्रमाण. रवा बारीक आहे? बारीक रवा आणि कच्चाच आहे, भाजून काय घेतलेलं नाही. बर, कसं काय सुचली तुम्हाला ही? आपण आता नेहमी करतो ना अनारसे, हां, असं म्हटलं आपण डिंकाचे करून बघूया. असं डिंका चिकट आहे ना असा, तर त्याचे होतील असं वाटलं. तर मग होतात ते. पण मला सांगा की चिकट नाही होत आहे? नाही होत, चांगले कुरकुरीत होतात. होतात. आता डिंक असं नेहमी थोडासा चिकटसर होतो. आता ही डिंकाची पावडर आहे ना? डिंक काय फुलवून मग त्याचं? नाही, कच्चा डिंक. कच्च्या डिंकाची पावडर. ओके. हे काय? मैदा आहे. मैदा. सगळं समप्रमाणात घ्यायचंय. ओके. एकदा समप्रमाणामध्ये आपलं साहित्य असलं वापरायचं की टेन्शन येत नाही जास्त किती काय घ्यायचंय काय करायचं. आता आपण गूळ घेऊया. गूळ पण तेवढ्याच प्रमाण. गुळाच्या मात्र त्या गुठळ्या सगळ्या तोडून, खडे जे असतील तर नीट तोडून ते एकजीव करायला लागेल पीठ. आता आपण हे मिक्स करूया सगळं आणि दुधात भिजवायचं आहे. अच्छा, दूध मग मी लागेल तसं घालू का? हो, थोडंसंच घाला लागतं दूध, एकदम 1-2 चमचेच लागेल. कारण तो गुळ पण विरघळतो ना. हे नक्की लक्षात ठेवा की पीठ भिजवताना जे आता एकजीव करतात वहिनी, तर त्याचा पण म्हणजे पातळपणा येणार आणि तोही इन्क्लूड होणार आहे आपल्या पिठात. तर जेव्हा हे घालाल ते दूध नंतर घालत जा. घट्ट भिजवणार. घट्ट भिजवणार पुरे. जरा करून बघूया नाही आधी. आपण आता करून घ्या. नेहमी आपण कणिक भिजवतो तेव्हा कसं घट्ट गोळा करतो, पुऱ्या भिजवतो तेव्हा, तर तसं करायला लागेल. हो, ते करून घ्या. थोडं 1 चमचा बस. सगळी तयारी झालेली आहे. पीठ तुम्ही बघताय चांगलं एकजीव झालंय. आपण तूप घेतलं एकतर चिपटू नये म्हणून, आणि प्लास्टिकवरती आपण करणार ना? हो. ओके. कारण मग ते सोडताना पण असेच सोडणार लगेच. हो. तुपात का तेलात? तुपात. तुपात. थोडं तूप लावून घेऊया आधी. हो, छान पेड्यासारखं झालंय ते सुरक्षित. आणि हे लहान लहानच करावे लागतात, मग पसरतात त्या आतमध्ये. तुपात फुलतात पण ना फुलतात. हो, आणि पसरतात. हां, त्याच्यामुळे लहान करावे लागतात. बरोबर. थापूया आता आपण. पण आता मगाशी तुम्ही जी साहित्यात खसखस घेतली होती, ती तर एरवी जेव्हा आपण अनारसे करतो तेव्हा आपण थापत जातो ना अनारशावरती. मग ती नाही लावायची आता? ती लावायची नाही आता, कारण मग हे मोडतात. अच्छा अच्छा, ह्याच्यात लावले तर. ओके ओके ओके. कारण हे आता इन्स्टंट आहे ना म्हणून. हां, ते आपण भिजवून आंबवतो ना अनारशाचं पीठ, तर त्याच्यामुळे ते तसे सेफ असतात. मग हे लक्षात ठेवा. खसखस कधी करणार? नंतर झालं ना, पूर्ण तयार झालं ना अनारसा, हे वरून टाकणार फक्त गरम असताना, म्हणजे त्याला चिकटून राहील. म्हणजे आपण चिरोट्याना पिठी साखर टाकतो तसं ना. चिरोटे जेव्हा गरम असतात तेव्हाच त्याच्यावरती पिठी साखर घालायची असते, तरच ती पटकन धरली जाते, अब्झॉर्ब केली जाते. तर तसं याला करायचंय. त्यामुळे खसखस आत्ता लावलेली नाहीये. तर हे आता तळायचे तुपामध्ये, त्याची तयारी. तयार झालेले आहेत हे अनारसे, डिंकाचे अनारसे तळणीसाठी. तर घालूया आपण हलक्या हाताने. एका वेळेला एकच करूया ना? ठीक आहे. मंद आचेवरती, कारण आपल्याला ते काही डार्क नाही करायचंय, असं गोल्डन ना? हो. ओके. गोल्डन आपण छान तळून घेऊया. आणि मग मेन तुम्ही म्हणालात ते खसखस ते गरम असताना त्याच्यावर घालायची की रेडी? तुम्ही बघताय तो फुलत जातोय.
अगदी हलक्या हाताने नाजूक काम आहे ना. अनर्से म्हणजे टेन्शन. आणि ही उलटायची नाही. ओके, असंच. ठीक आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा की अनारसा उलटायचा नाही आणि मंद आचेवरती शांतपणे त्याला होत ठेवायचं. आता काढूया. आता होत आहे हा, झालाय म्हणजे आता हा. जरा कढईला साईडला घ्यायचा हा, जरा कढईच्या थोड्याने काढायचा, लगेच नाही काढायचा. अच्छा, साईडला घ्यायचा म्हणजे ते तूप निथळून जायला. हो. आणि अशी भीती जरी वाटली की तो पसरतोय तरी तुटलेला नाहीये. नाही, व्यवस्थित झालाय तो. ठीक आहे, हलक्या हाताने काढून घेऊया ना. गॅस बंद करू? हो. काढू का मी? निघाला ना. ओके, आता ह्याच्यावरती लगेचच हे ना टाकून खसखस पावडर. खसखस ह्याच्यावरती कच्ची घातलोय आपण, म्हणजे ती भाजलेली नाहीये, पण ती गरम असतानाच घातली की ती चिकटणार आहे. तर आपण पटकन खसखस घालूया आणि तुम्ही पटकन साहित्यकृती घ्या. डिंकाचे अनारसे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 50 ग्रॅम डिंक पावडर, 50 ग्रॅम रवा, 50 ग्रॅम गूळ, तूप, 50 ग्रॅम मैदा, दूध आणि खसखस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 50 ग्रॅम रवा, 50 ग्रॅम डिंक पावडर, 50 ग्रॅम मैदा, गूळ आणि दूध घालून पीठ भिजवून घ्यावं. प्लास्टिकला तूप लावून त्यावर तयार पिठाचे अनारसे थापून घ्यावेत. डिंकाचे अनारसे तुपामध्ये खरपूस तळून घ्यावेत. अनारसे गरम असताना त्यावर खसखस घालून ते सर्व्ह करावेत. आम्ही